तुझ्या बाबाची तशी कोणाचीच नाही. म्हणजे कसं काय म्हटले, रेग्युलर नाही म्हटले त्यांचं, म्हणजे रेग्युलर मुकुट, रेग्युलर पिवळा पितंबर असं नाही, समथिंग स्पेशल म्हणले. असं जटेची गाठ, तिथं त्यांनी आकडा टाकलेला आहे म्हणले चंद्राचा, MSCBचा सगळ्यात पहिला आकडा टाकणारे भगवान शंकर. आणि ती अर्धी गंगा इथं जटेमधून सारखी टपकत आहे म्हणले. तो नाकसुद्धा असा टन 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 उड्या मारतो म्हणले. गळ्यामध्ये मुंडाची माळा आहे. ते मुडकेसुद्धा बोलतात काय कोणीकडं राम राम, मुंडके राम राम घालतात म्हणले त्यांच्या गळ्यातले. आणि भस्माची राख लावली आहे. म्हणजे समथिंग स्पेशल, डिफरंट पर्सनॅलिटी त्यांची, त्यांच्या लगेच ओळखशील म्हणले तू. पण त्यांना सांगून दे म्हणले की मी तुमचा मुलगा आहे, ते थोडं घाबरतील. सस्पेन्सच आपण काय करू म्हणले, त्यांना सरप्राईजच देऊन टाकू म्हटले. येऊच देऊ नको म्हणले तुझ्या बाबाला आतमध्ये. पार्वती मातेने गणपती बाप्पाच्या पायात, चला अष्टविनायकची यात्रा करू. दोनों हाथ उठा करके ताली से बात देते हुए अपने स्थान पर खड़े होकर के जरा भाव गंगा में गोते लगाते हुए प्रेम से भाव से झूमते हुए, रीझते हुए, नाचते हुए, गाते हुए. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा. ताशांचा आवाज, ताशांचा आवाज, ताशांचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला. ताशांचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला. पाठीमागच्या माता माऊल्या पाऊली फुगडी खेळा, गणपती बाप्पाचा जन्म झाला. जय हो. मोदक लाडू संगतीला घेऊ, मोदक लाडू संगतीला घेऊ. भक्ती भावाने देवाला वाहू, भक्ती भावाने देवाला वाहू. गणरायाचं गुणगान गाऊ, डोळे भरून देवाला पाहू, डोळे भरून देवाला पाहू, डोळे भरून देवाला पाहू. अरे गाव हा सारा रंगून गेला रे गणपती माझा नाचत आला. ताशांचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला. वंदन माझे तुझिया पाया, वंदन माझे तुझिया पाया. धरी शिरावर कृपेची छाया, धरी शिरावर कृपेची छाया. भक्ताला या दर्शन द्याया, देवादिदेवा हे गणराया, देवादिदेवा हे गणराया, देवादिदेवा हे गणराया. साड थोरा आनंद झाला रे गणपती माझा नाचत आला. ताशांचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला.
फटाके उडती चाले जय घोष फटाके उडती चाले जय घोष नाचाया गाया आलाय जोश नाचाया गाया आलाय जोश धुंदेत झाले रे बेहोश मोहाचे सारे तोडून पाश मोहाचे सारे तोडून पाश मोहाचे सारे तोडून पाश अरे मजा ही येते दरबारशाला रे गणपती माझा नाचत आला ताशांचा आवाज तरर झाला रे गणपती माझा नाचत आला पीछे वाले भक्त भी जरा दोनों हाथ उठा करके ताली सेवा देते हुए जाओ क्या सर्वजन पावली फुगाडी हा अशी तुझी मंगल मूर्ती अशी तुझी मंगल मूर्ती दर्शन मात्र पावन होती दर्शन मात्र पावन होती लावून ज्योती ओवाळू वरती आनंदाला आज आलिया भरती आनंदाला आज आलिया भरती आनंदाला आज आलिया भरती अरे सोपान करतोय लाई बोल बाला रे गणपती माझा नाचत आला ताशांचा आवाज तरर झाला रे गणपती माझा नाचत आला तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा तुझ सुख करता तुझ दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा पहा झाले पुढे एक वर्ष होतो वर्षाने एकदाच हर्ष गोड अन्नाचा होतो रे स्पर्श घ्यावा संसाराचा हा परामर्श पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा
पहा आली कशी आज वेळ, कसा खर्चाचा बसावा मेळ, गुळ फुटाने खोबरीने केळ, चाल्या प्रसादाची केली भेळ, कर भक्षण आणि रक्षण तुझ पिता आणि तुझ माता, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा, तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे, हाल ओळख साऱ्या घरांचे, दिन येतील कारे सुखाचे, सेवा जाणून गोड मानून द्यावा आशीर्वाद आता, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा, तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा, चरणी ठेवी तो माथा, चरणी ठेवी तो माथा. नमः पार्वते पतये हर 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 महादेव की जय. कार्तिक भगवान की जय. सिद्धि विनायक गणपति भगवान की जय. बजरंग बली की जय. भक्ति रस महामहोत्सव की जय. झाली का अष्टविनायकाची यात्रा? हा, वा वा, काय भाव आहे हा, जबरदस्त. पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्षाने एकदाच हर्ष, गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा संसाराचा परामर्श, हो पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची, वाचावी कशी मी गाथा, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा, तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशांचा आवाज तरर झाला रे, गणपती माझा नाचत आला. गणपती बाप्पाला सुख करता म्हणजे सुख देणारा, दुःख हरता म्हणजे दुःखाचं हरण करून घेणारा म्हटलं. म्हणून विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये यश प्राप्त करून देण्याकरता संकटनाशन गणेश स्तोत्र म्हटलं पाहिजे. एक तर मुलगा मुलगी मोठी असेल तर त्यांनी स्वतः म्हणावं, ते लहान असतील तर संध्याकाळच्या किंवा सकाळच्या वेळेला आईला आजीने घेऊन बसावं. नारदंवाच प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकं, भक्तावासं स्मरे नित्यं मायुकामारत सिद्धये. प्रथमं वक्रतुंडं चं एकदन्तं द्वितीयकं, तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं, लंबोदरं पंचमं च षष्ठमं विकटमेव च, सप्तमं विगणराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं, नवमं भालचन्द्रं चं दशमं तु गजाननम्, एकादशं गणपतिं द्वादशे तु गजाननं. द्वादशेतानि नामानि त्रिसंध्येय पठेन्नर. हे 12 नावं जर का तिन्ही वेळेस पाहिलं, जय जय गणपती भक्तन हितकारे,
भवानी नंदन सप दुःख भंजन पूर्ण करता कारज. खूप स्पेशल गणेश पुराण कथा आहे माहिती का? त्याच्यात गणपती बाप्पाचं सगळं चरित्र आहे. गणपती अथर्व शीर्षामध्ये आहे जे वेदानं गायलंय. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. व्हॉट इज ॲन प्रिन्सिपल. तत्व ते साक्षात आहे म्हटलं गणपती. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. त्वमेव केवलम करतासी. त्वमेव केवलम हरतासी. त्वमेव सर्वं खलमिदं ब्रह्मासि. त्वम साक्षात्मासि नित्यं ऋतं वश्मि सत्यं वश्मि अवत्वं मम अवक्तारम अवश्रोतारम अवदातारम अवधातारम. गणपती बाप्पा जे जे काही गणपती बाप्पाच येत असेल विद्यार्थ्यांकरता गणपती फलदायक. हनुमानजी आणि गणपती बाप्पा म्हणून तर ज्ञानोबा राय सुद्धा सुरुवात करताना म्हणाले ना, म्हणाले की नाही, देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू. गणपतीचं स्तवन ज्ञानेश्वरीमध्ये केलंय का नाही ज्ञानोबा रायांनी. विघ्नांना संपवणारे सुखाला देणारे गणपती बाप्पा, तू माझा पुत्र मी तुझी माता. जा आता द्वारावर पहारा दे. दोघं मिळून बाबाची गंमत करू. येऊ नको देऊ बाबाला आतमध्ये. बड़ी ही रोमांचकारी कथा है ये. गणपति बप्पा ने हाथ में सोटा नाम का शस्त्र लिया और अपने पिता भोलेनाथ महादेव जी की प्रतीक्षा करने लगे. गणपति जी द्वार पर खड़े होकर लगेच भगवान शंकर माता पार्वतीला भेटायला आले. चला भेटू म्हणले माता पार्वतीला. भगवान शंकराचा प्रोटोकॉल ठरलेला होता. सगळे काम धाम उरकले का माता पार्वतीला भेटायला यायचे. शिव पार्वती वल्लभाष्टकम आहे. इथं सगळं वातावरण आहे, पण काही गरमीचा अभाव, काही सिस्टमचा अभाव. एखाद्या वेळेस जे मेन गायक आहे आमचे त्यांच्या डोक्यावरनं ते त्यांना सुर गवसत नाहीत. म्हणून हे सगळं जे आहे ना, दारिद्र्य दहन शिवस्तोत्र यूट्यूबवरती सगळं टाकलेलं मिळेल. आमच्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या कार्ड घेऊन. दारिद्र्य दहन शिव स्तोत्र, रुद्राष्टकम, लिंगाष्टकम, बिलवाष्टकम, शिवतांडव स्तोत्र हे सगळं, आणि अदरवाईज भजनं तर आहेच, आणि कथा, आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या अर्ध्या अर्ध्या एक मिनिटामध्ये यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुकला सगळं. ही कथा लाईव्ह चालू आहे. आज डी लाईव्ह होईल, काहीतरी टेक्निकल एरर आलेला आहे. आज लाईव्ह चालू नाही आहे सध्या कथा, काहीतरी टेक्निकल डिफॉल्ट त्याच्यामध्ये नंतर ही पाहायला भेटेल आपल्याला कथा आजची. तर खूप आहे. 3 टाईम जर का तुम्ही सकाळी 6 वाजता स्नान करायचं, पांढरे वस्त्र घालायचे आणि रुद्राक्षाची माळ घालायची पांढरीन, पांढरं भस्म लावायचं. दुपारी 12 वाजता स्नान करून पांढरे वस्त्र, आणि संध्याकाळी 6 वाजता 3 टाईम जर का विश्वेश्वराय नरकारणवतारणाय कर्णामृताय शशिशेखरधारणाय कर्पूरकान्तिधवलाय जटाधराय दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय. गौरी प्रियाय रजनी शक्लाधराय कालांतकाय भुजगाधिपंकनाय गंगाधराय गजराज विमर्दनाय दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय.
इसको गाएंगे तो कथा रह जाएंगे। सुर तो बहुत अच्छा मिल गया था, अभी नहीं, ऐसे नहीं है। इसको भी यूट्यूब पर डाला है 3 समय। आणि हे स्तोत्र कोणी गायलंय? वसिष्ठेन कृतम। भगवान रामांचे गुरु जे आहेत वसिष्ठ। दारिद्र्य दहन, दारिद्र्य कसं संपवतं, दारिद्र्याची भावना संपवतं का दारिद्र्य संपवतं ते माहिती नाही, पण माणसानं जर का एकदा मान्य केलं की मी दरिद्री नाहीच, तर त्याच्याकरता प्रयत्न चालू आणि हे 3 टाईम वाचायचं। दारिद्र्य दहन शिवस्तोत्र यानी माणसाच्या दारिद्र्य वृत्तीचा नाश होतो म्हटले। तर हे स्तोत्र शक्य असल्यास आपण वाचावं। वाचायला नाही जमलं तर मी खूप जणांना सांगतो यूट्यूबवर ऐका। बऱ्याच जणाला आम्ही ॲस्ट्रॉलॉजिकली सोल्युशन देतो ना, पूर्ण महाराष्ट्रातनं लोक आमच्या आश्रमामध्ये येतात पत्रिका दाखवण्याकरता। पण सध्या कथेची व्यस्तता असल्या कारणानं ॲस्ट्रॉलॉजी आणि न्यूमरोलॉजी पोर्शन पूर्णपणे बंद ठेवलं आहे। सध्या कथा कीर्तन व्याख्यान चालू आहेत, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना हनुमान चालीसा, दारिद्र्यदहन शिवस्तोत्र, ऋणमोचन मंगलस्तोत्र हे कंपल्सरी सजेस्ट करतो। ऋणमोचन मंगलस्तोत्र याच्याकरता वाचायचं आहे की मंगळाचा प्रभाव अति असल्यास मंगळ यशकारक आहे, पण मंगळाची जर का साधना नाही केली तर मंगळ दुर्गती प्रदान करणारा असल्या कारणानं ऋणमोचन मंगलस्तोत्र आहे। व्यावहारिकदृष्ट्या कर्जातनं निवृत्ती करतो आणि आध्यात्मिकदृष्ट्या अनंत जन्माचं जे काही अवशेष उसणं कर्ज आपल्यावर आहे त्याची निवृत्ती। ऋण मोचन मंगलस्तोत्र। अंगारको यमच्चैव सर्वरोगापहारकाः भ्रष्टे कर्तापहर्ताच। याला ऋणमोचन मंगलस्तोत्र असं म्हटलेलं आहे। गणपती बाप्पा द्वारावर उभा राहिले, भगवान शंकर भेटण्याकरता आले। गणपती बाप्पाला भेटण्याकरता जेव्हा शिवजी आले तर गणपती बाप्पानं माता पार्वतीनं सांगितल्याप्रमाणे हातातली काठी सोटा अशी आडवा केली, थांबा, कुठं चालले? अरे कुठं चाललो म्हणजे भाऊ तू कोण आहे? मी? तुम्ही? अरे मला काय विचारतोयस? मी इथलचा राजा आहे। हां म्हणजे तुम्ही माझे वडील आहे। मनातल्या मनात म्हणले नमस्कार। पण तुम्ही जरी इथलचे राजे असले तर इथलचा आता कॉन्ट्रॅक्ट मी घेतलाय, सिक्युरिटीचा जो कॉन्ट्रॅक्ट असतो ना तो मी घेतलाय आणि मी द्वारपाळ झालोय माता पार्वतीचा। माता पार्वतीने मला सांगितलं त्यांचा पती म्हणजे तुम्ही, म्हणजे शिवजी जरी आले तर आत्मत जाऊ द्यायचं नाही, त्यांची आज्ञा आहे, मी तुम्हाला आत्मत जाऊ देणार नाही। गंमत करू नकोस, तू कोण आहे पोरा? मी माता पार्वतीचा पुत्र आहे। पुत्र? काय म्हणालास? पुन्हा म्हण। मी माता पार्वतीचा पुत्र आहे। काय? तू माझ्या पत्नीचा पुत्र आहेस आणि मी तिचा पती आहे, मलाच माहिती नाही तू तिचा पुत्र आहे? अरे हे कसं काय? कधी? ते मला काय माहित नाही, आत्ता थोड्या वेळपूर्वी आलो मी, म्हणजे प्राकट्य झालं माझं। बरं काय हरकत नाही, ठीक आहे। भगवान शंकरांना ज्ञानदृष्टीने जाणलं, त्या 2 जणी लावून दिलेलं दिसतंय आमच्या पत्नीला की त्यांनी मोठ्या पुत्राला प्रकट केलं, तुम्ही लहान पोराला प्रकट घ्या, ॲज इट इज करून टाका, म्हणजे इगो सॅटिस्फाईड होऊन जाईल। बरं काय हरकत नाही, जाऊ दे। तुझा एक मोठा दादा आहे, तुम्ही 2 जण मस्त खेळा। माझ्या उजव्या मांडीवर तुझा मोठा दादा बसत असतो, डावी मांडी तुझ्यासाठी रिकाम ठेवली, मला जाऊ द्या। बैला पुसलाना नहीं, पानी नहीं लगाना, मैं अंदर नहीं जाने दूंगा किसी भी सूरत में। पूरी दुनिया मुझे भोलेनाथ के नाम से जानती है। तुझे पता है क्या नाम है तेरा? मेरा नाम माँ पार्वती ने गणेश रखा है, बहुत अच्छा नाम है। तो पूरी दुनिया मुझे भोलेनाथ के नाम से जानती है। क्यों पता है? 1 लोटा जल, 1 बेल का पत्ता और चूरमे के लड्डू से मैं भक्तों को दर्शन दे देता हूँ, इसलिए लोग मुझे भोला कहते हैं। तो मैं भोला हूँ, मुझे भोला ही रहने दे, गुस्सा मत दिला, क्योंकि अगर मैं कभी क्रोधित हो जाता हूँ तो मेरी तीसरी नेत्र खुल जाती है, और तीसरी नेत्र यदि खुल जाए तो माने की प्रलय आज ही पक्का है। तुम्हाला काय करायचं करून घ्या बाबा, 1 मॅन फाईट शो करायची का? गणपती बाप्पा म्हणले नाही, मला आतमध्ये जाऊ दे बाबा, तू माझा पुत्र आहे, आपण दोघांना युद्ध करणं चांगलं दिसत नाही, मी तुम्हाला जाऊ देणार नाही। वेदानं सुद्धा सांगितलं हो बाबा, मातृदेवो भव, पहिली देवी आई आहे। आणि म्हणून देवी भागवतामध्ये म्हटलंय बरं का माऊल्यांनो, देवी भागवत ऐकलं का हो तुम्ही? नाही ऐकलं का? सलाग आराध्यानो आपण जाऊ जोगव्याला, सलाग आराध्यानो आपण जाऊ जोगव्याला, जाऊ जोगव्याला, आईचा जोगवा मागायला, जाऊ जोगव्याला, आईचा जोगवा मागायला। टाळी जरा
वाजवा टाळी वाजवा सगळे हा जोगवा मागायला जाऊ जोगव्याला ऐसा जोगवा मागायला माझ्या परडीत कोणी वाढले गग हो माझ्या परडीत कोणी वाढले अग बाई माझ्या परडीत कोणी वाढले गग हो माझ्या परडीत कोणी वाढले हे गहू वाढले ग हो सुखी राहू बहीण भाऊ वाढले हे गहू सुखी राहू बहीण भाऊ वाढले हे गहू सुखी राहू बहीण भाऊ देवी भागवताचे खूप सारे भाव आहे देवी भागवत कथा सुद्धा यूट्यूबला टाकलेली आहे 101 भजन आहे कधी म्हणलं ना तुम्हाला सांगावं लागणार नाही तुम्ही ॲटोमॅटिक उभा राहताल आणि पाऊली खेळायला लागतात नऊवार साडी नेसून बाई लुगडी माहूर गडावर रेणुका खेळते फुगडी नऊवार साडी नेसून बाई लुगडी माहूर गडावर रेणुका खेळते फुगडी नऊवार साडी नेसून बाई लुगडी माहूर गडावर रेणुका खेळते फुगडी नऊवार साडी नेसून बाई लुगडी माहूर गडावर रेणुका खेळते फुगडी दुसरं माहिती आहे का दुसरं सेम काय बाय सांगू आंबेच्या माझ नटण जरीच्या चोळीला लावलं सोन्याचं बटण काय बाय सांगू आंबेच्या माझ नटण लावलंय सोन्याचं बटण तुळजापुराला जायाच आलं माझ्या मनी ग नको नको म्हणतय कुंकवाच धनी ग तुळजापुराला जायाच मनी ग नको नको म्हणताय कुंकवाच धनी ग हसली आंबा बसली पलंगावरी ग पानाचा विडा शोभतो गालावरी ग हसली आंबा बसली पलंगावरी ग पानाचा विडा शोभतो गालावरी ग तुळजापुराला जाईन आंबेचं दर्शन घेईन तुळजापुराला जाईन आंबेचं दर्शन घेईन अग बाई तुळजापुराला जाईन आंबेचं दर्शन घेईन तुळजापुराला जाईन आंबेचं दर्शन घेईल हसली 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 आंबा बसली पलंगावरी ग पानाचा वेडा शोभतो गालावरी ग हसली आंबा बसली पलंगावरी ग पानाचा वेडा शोभतो गालावरी ग पानाचा वेडा शोभतो गालावरी ग पानाचा वेडा शोभतो गालावरी ग बस ह्याच पॅकेजमध्ये तुम्हाला मी देवी भागवत सुद्धा देऊन टाकलं काय देवी भागवत काय लिहिलंय काय भजनं आहेत काय सांगावं आपल्याला काकू काय सांगावं ताई असे असे भजनं आहे असे असे भजनं आहे खूप सारे भजनं आहे आणि इकडे नवरात्री आता इथे तर देवीचं एवढं मोठं मंदिर आहे ताईकडे काहीतरी पालखी आहे दृष्ट वगैरे काढावं लागते देवीची माहिती आहे का तुम्हाला कुणाची हो झाली दृष्ट जगदंबेला कुणाची हो झाली दृष्ट जगदंबेला उतरिते निंबलोन आदि मायेला उतरिते निंबलोन आदि मायेला कुणाची हो झाली दृष्ट जगदंबेला कुणाची हो झाली दृष्ट जगदंबेला काय बोलतो दृष्ट काढूया ग दृष्ट काढूया माय माझ्या रेणुकेची दृष्ट काढूया ग लाल शालू ही नेसली हा माझं वय होत चाललं जितकं पाठ आहे तितकं म्हटलं भाऊ जास्त माझं काही असं सेटअप नसतो
जो दिमाग में आ गया उसी का. टिपण टुपण काही नाही आपलं बरं का. लिहून कशाला काहीच आणावं लागत नाही. जे निघालं, जे एक्सप्रेस झालं, अशा पद्धतीचं आहे. खूप चांगलं आहे. आणि हे देवी भागवत जेव्हा करतात ना लोक आमच्या महाराष्ट्रामध्ये, तेव्हा हे सगळं कंपल्सरी म्हणावं लागतं बरं का. देवाई दे जोगबा दे, आई अंबेचा जोगबा दे ग जोगबा दे, देवाई दे जोगबा दे, आई अंबेचा जोगबा दे ग जोगबा दे. जोगबा झाला, दृष्ट झाली. आणि हे काय आहे? हे याला काय म्हणतात? जोगबा झाला. हे अनादि निर्गुणी प्रकटली भवानी, मोहमहिषासूर मर्दनाला गुणे, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागे तू पावसी निर्वाणी. आईचा जोगबा जोगबा मागेन, आईचा जोगबा जोगबा मागेन, आईचा जोगबा जोगबा मागेन, आईचा जोगबा जोगबा मागेन. इतकं बस झालं आता सध्या. नम पार्वते पतये हर हर महादेव की जय. हा विषय कशावरनं निघाला माहिती का? मातृदेवो भव. आई आदी आहे म्हटले आमच्या करता. बस भगवान शंकर, हो मी तुमची पण आज्ञा मानतो म्हटले. मी नाही जाऊ दे. अरे जाऊ दे रे म्हटले. बाबा थोडं मला जाऊ दे रे, अर्जंट बोलायचं आहे तुझ्या आईशी. मी म्हणलो ना तू माझा पुत्र आहे, तुझ्यावर मी जास्ती प्रेम करेल, तुला कडेवर घेईल. बाबा तुम्हाला काय करायचं करा, नका करू, मला तुम्ही लाडी गोडी लावू नका, मी जाऊ देणार नाही. पाय फायनल आहे का तुझा? मग परत म्हणू नको बरं का, युद्ध वगैरे झालं, माझे लोक येतील तुला मारायला. येऊ तर द्या, दाखवतो बघा एकेकाची मी कशी सोय पाहतो बघा तुम्ही, येऊ द्या. सगळ्या रुद्रगणांना भगवान शंकराने क्रोधायमान झाले. बघा हे आमचं पोरग आहे, तुमच्या माता पार्वतीनं काय उद्योग केला बघा, त्याला उत्पन्न झालं. मी इथं तर राजा असून मलाच आतमध्ये जाऊ देत नाही. इथं सगळे लोक माझं ऐकतात आणि तो म्हणतो मी तुम्हाला आतमध्ये जाऊ देणार नाही. आमचा लहान मुलगा आहे, कोमल आहे, मारू वगैरे नका त्याला, थोडं समजावं, त्याला ओढान बाजूला करा, मला आतमध्ये जाऊ द्या. रुद्रसेवकांना सांगितलं. रुद्रसेवक गण तिथे गेले, गणपती बाप्पाला म्हणले बाजूला हो. गणपती बाप्पा म्हणले नाही होणार, आम्ही तुला मारू, मारून तर पहा. मारण्याकरता जेव्हा रुद्रगण भगवान गणपतींना गेले, सोटा म्हणजे ती काडी होती ना, एका एका काडीमध्ये एक एक झोपवला गणपती बाप्पानं. वहाँ पर रुद्र तांडव मचा दिया, कई सारे लोग घायल हो गए शिवगण, कई मर गए. भगवान शंकर ने पाहिलं, इतना सा बाल गणेश इतना उधम मचा रहा है. गणपती बाप्पाला आवर घालण्याकरता विष्णू परमात्मानं ब्रह्मदेवांना बोलवलं. आमच्या इथं आमच्या पत्नीनं हे लहान पोरग याचा अवतार करवलाय, पण हे पोरग मला इतकं शिरजोर झालंय. म्हणले चोरी तर चोरीन वरती पुन्हा शिरजोरी. मी तिथलचा राजा असून मला जाऊच देईना. लवकर खुर्ची घ्यायची तयारी करायला लागले. म्हणले ते मला जाऊच देईना, थोडी बंदोबस्त करा ना म्हटले त्याचा. आणि तुमचे लोक आमचे लोक त्यांना झोपवले सगळे. अहो जिथं तुमचेच झोपवले तिथं आमचे, तुमचे झोपले तर झोपले, पण या म्हणले घेऊन. ब्रह्मदेव आपली सेना घेऊन आले, विष्णू परमात्मा आपली सेना घेऊन आले. विष्णूची सेना हरली, ब्रह्मदेवाची हरली. विष्णु परमात्मा ब्रह्मदेव सुद्धा परास्त झाले गणपतीकडनं. आणि मग भगवान शंकरनं पाहिलं, लाशों के ढेर बिखेर दिए गणेश जी ने कैलाश लोक में. अब सहा नहीं गया शिव से, मारे गुस्से के आंखें लाल की शिव जी ने, और अपने हाथ में जो त्रिशूल था, त्रिशूल मार कर गणेश जी की ओर फेंका. तो भगवान शिव की त्रिशूल से बाल गणेश का जो शिर है वह कट गया. भगवान गणपतीचं शिर कटून पडलं. प्रचंड आवाज झाला, सगळे घाबरले. आणि आतमध्ये जया विजयानं सांगितलं, पार्वती माता, अहो तुमचा काळजाचा तुकडा तुमच्या यांनी संपवला. लगेच माता पार्वतीला राग आला आणि माता पार्वतीनं आपल्या वेणीची गाठ ऐका. धर्मशास्त्र काय सांगतंय, आमच्या माता माऊल्यांनी केस कधीच उघडे ठेवायचे नाही. केस उघडे ठेवणं म्हणजे क्रोधाचं प्रतीक आहे. म्हणून वेणीची गाठ सांगितली आहे ना आपल्या धर्मशास्त्रामध्ये. माता पार्वतीनं वेणीची गाठ सोडली, केस मोकळे केले आणि प्रचंड स्त्री शक्ती प्रकट झाल्या. योगिनी यक्षिणी चंडी, जाओ पुरे संसार को तहस नहस कर दो, जब तक मेरा पुत्र मुझे जीवित करके वापस नहीं मिलता किसी को बख्शना नहीं. ह्या सगळ्या शक्ती निघाल्या. सगळ्यांनी माता पार्वतीची प्रार्थना केली. असं नको करू माता पार्वती. सगळे देवता प्रार्थना करतात, गुस्सा थूक दो, शांति से बात करेंगे. शिवजी तुम्हारे, उनके भी तो पुत्र है, गलती से हो गया. तुम्ही जर का या सगळ्या स्त्रियांना पाठवलं संसारात, त्या प्रलय करून टाकतील.
आणि म्हणून एक क्षमापण स्तोत्र आलेलं आहे देवी भागवतामध्ये. एक स्तोत्र आहे, ऐकलं असेल तुम्ही. एक लाईन, आम्ही चुकलो, सगळे देवता म्हणतात माता पार्वतीला, आम्ही चुकलो, आम्ही चुकलो, आम्ही चुकलो, जरी तरी काही, जरी तरी काही, जरी तरी काही. तू चुकू नको अंबाबाई, अग तू चुकू नको अंबाबाई, परी तू चुकू नको अंबाबाई. आम्ही चुकलो, आम्ही चुकलो, आम्ही चुकलो, जरी तरी काही, जरी तरी काही, जरी तरी काही. तू चुकू नको अंबाबाई, अग तू चुकू नको अंबाबाई, परी तू चुकू नको अंबाबाई. आम्ही अनाथ दीन भिकारी, दीन भिकारी, तू समर्थ प्रभु अधिकारी. आम्ही विषय ढेकळे खाऊ, ढेकळे खाऊ, तू ज्ञानामृत देखाऊ. आम्ही कुपुत्र म्हणवून होऊ, म्हणवून होऊ, तू नको को माता होऊ. आम्ही चुकलो, आम्ही चुकलो, आम्ही चुकलो, जरी तरी काही, जरी तरी काही, जरी तरी काही. तू चुकू नको अंबाबाई, अग तू चुकू नको अंबाबाई, परी तू चुकू नको अंबाबाई. आहा, दिल गार्डन गार्डन हो जाएगा. ऐसे ऐसे भजन हैं माता रानी के, ऐसे ऐसे भजन हैं हमारे वृंदावन में, हमारे मध्य प्रदेश में और उत्तर भारत में माता रानी की चौकी होती है रत जगह. जगराता सुना है क्या? लखविंदर सिंह लखा वाला, ओ मैं जो जगाऊँ जय हो माँ, मैं तुझको मनाऊँ जय हो माँ, मैं समा रुपया जय हो, तो भेंट चढ़ाता जय हो, मैं तुझको आज मनाता. आज तेरा जगराता माता, आज तेरा जगराता, आज तेरा जगराता जी माता, आज तेरा जगराता, आज तेरा. 3 घंटे हा रत जग्याचा कार्यक्रम असतो. हिंदी भाषिक लोक ठेवतात त्याला, याला कब से बुलाऊं मेरे घर आओ माँ, माँ अब तो पहाड़ों से उतर आओ माँ. कब से बुलाऊं मेरे घर आओ माँ, माँ अब तो पहाड़ों से उतर आओ माँ. कब से बुलाऊं. खूप सारे भजन आहे असे, खूप सारे. कधीतरी नंतर जेव्हा दुसऱ्या वेळेस संधी मिळेल. माता पार्वतीला ब्रह्मदेव विष्णू परमात्मा म्हणाले, असं करू नका, त्या शक्तींना वापस. काय इच्छा आहे तुमची? माझा पुत्र मला वापस करून पाहिजे. अहो मग शंकरजी देतील ना, त्यांचा पण पुत्र आहे ना. अहो तुमच्या पुत्रानं सगळे इथं टाईमपास, आम्हाला वाटलं गमती गमतीमध्ये आपले बरेच लोक मारून टाकले म्हटले. मग शिवजींना राग आला, मिसकम्युनिकेशन झालं तुमचं. तुम्ही गणपती बाप्पाला प्रकट केलं, शिवजींना सांगायला पाहिजे होतं. एक तर तिथे भगवान शिवजींचा क्रोध जागृत झाला, इगो जागृत झाला, तुमचा इगो अनसॅटिस्फाईड झाला, त्यांचा सॅटिस्फाईड नाही झाला, आणि त्याच्यामुळे हे झालं. तुम्ही वापस देतील, पण एवढं आहे आता थोडंसं पर्सनॅलिटी चेंज होईल गणपती बाप्पाची. का? धर्मशास्त्राचा नियम असा आहे, जुन्या काळामध्ये एखाद्या व्यक्तीची जर का मृत्यू झाली आणि त्याला पुनरुज्जीवित करायचं असायचं, जसं दक्षाला शिवजींच्या सासऱ्याला बकऱ्याचं शिर बसवलं होतं, तर गणपती बाप्पाला एखाद्या प्राण्याचं शिर बसवावं लागेल. काही हरकत नाही मला, पण चांगला दिसला पाहिजे बरं का माझा पुत्र. हो एकदम चांगला, जबरदस्त. गणपती बाप्पा असे दिसतील की त्यांच्यासारखं कोणी दिसणारच नाही. माता पार्वती शांत झाल्या, शिवजींना येऊन सांगितलंय शांत झाल्या आहे माता, लवकर जिवंत करा. ब्रह्मदेवाकडे पाहिलं, ब्रह्मदेवाच्या मनातून एक चक्र सुटलं, मनोमय जंगलात गेलं. एक मदोन्मत्त उन्मत्त हत्तीचा बालक पुत्र येत होता. त्या हत्तीच्या बालकाचं शिर मान अशी चक्रानं कापली, आणि ती मान त्या सोंडी मुखासहित घेऊन ते चक्र आलं. गणपती बाप्पाचं शिररहित धड त्रिशूळानं जे शिर भगवान शंकरांनी शिरच्छेद केला होता, कापलं होतं, ते लुप्त झालं कुठेतरी जाऊन. ते आणूनही फायदा नाही. मग हे हत्तीचं जे शिर आणलं
ते हत्तीचं शिर सोंडेसहित गणपती बाप्पाच्या कलेवराला बसवलं आणि गणपती बाप्पा उठून उभा राहिले. तिथे शिवजी, कार्तिक स्वामी, माता पार्वती, ब्रह्मदेव, विष्णू सगळे. गणपती बाप्पा माझा सोटा द्या, माझा सोटा द्या, आता मी बाबांसोबत फायटिंग करणार. भगवान शंकराने गुपचूप चिमटा घेतला. चुप बस बाबा, तुझ्या आई आधीच चिडली, ती नव्याने सोडली होती बाबा, मी कसं बस शांत राहा आता. भगवान शंकर म्हणले आता तुला मी वरदान देतो म्हटले पोरा. गणपती बाप्पाचा जन्म व्हायच्या अगोदर धर्मशास्त्रांमध्ये कोणतीही पूजा असू दे, आता गणपतीची पूजा होते की नाही. गणानन्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीना मूपमश्रवस्तमां ज्येष्ठराज ब्रह्मण आणुव शृण्वन्नु देवी सीदसाधनम्. गणपती बाप्पाचं प्राकट्य व्हायच्या अगोदर ही पूजा वरुणाची व्हायची. वरुणाची शंकादो चंद्रदेवत्यम कुक्षो वरुण देवता पृष्ठे प्रजापतीच्छैव अग्रे गंगा सरस्वती. गणपतीला मान दिला. या जगामध्ये सगळ्यात आधी पूजा तुझी होईल. पहिले गणपतीची, मग पृथ्वीची, मग सूर्याची, मग कलशाची, मग वरुणाची. आणि सगळ्या गणाचा अध्यक्ष केला गणपतीला. तू लोकांना सुख देणारा होशील, लोकांचे दुःख हरून हो बघ. बस ठीक आहे का पार्वती, बघ सगळ्यात आधी मागून आला आणि पहिला नंबर, सगळ्यात आधी याची पूजा होणार आहे आता. म्हणले बघ हो ठीक आहे. आता माझ्या पोराचं लग्न मात्र चांगलं करून द्या म्हणले उद्या, मग तेव्हा मी तुमच्यावरचा राग काढून घेईन. ठीक आहे. मग गणपती बाप्पांना या ठिकाणी गणाचा अध्यक्ष वगैरे केला. आज की कथा यहाँ पर विश्राम लेती है. पावन आरती का क्रम होगा. आरती के यजमान सामने आए, आरती होईल आणि आरती झाल्यानंतर आपण स्वस्थानावरती कूच करू शकता. नमः पार्वती पतये हर हर महादेव की जय. विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरि. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जकी पार्वती पिता महादेवा. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जकी पार्वती पिता महादेवा. एकदंत दयावंत चार भुजाधारी, मस्तक सिंधूर सोहे मूसकी सवारी. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जकी पार्वती पिता महादेवा. अंधन को आँख दे तो कोढ़िन को काया, बांझन को आँख दे कोढ़िन को काया. बांझन को पुत्र दे तो निर्धन को माया. बांझन को पुत्र दे तो निर्धन को माया. लड्डूवन का भोग लगे संत करे सेवा, माता जकी पार्वती पिता महादेवा. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जकी पार्वती पिता महादेवा.
पान चढ़े फूल चढ़े और चढ़े मेवा, पान चढ़े फूल चढ़े और चढ़े मेवा। शूर श्याम शरण आए सुफल कीज सेवा, माता जकी पार्वती पिता महादेवा। जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जकी पार्वती पिता महादेवा, माता जकी पार्वती पिता महादेवा, माता जकी पार्वती पिता महादेवा। लौथौती विकराळा ब्रह्मांडी माळा, विषय कंठकाळ तेन तरी ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, ते तुंजळ निर्मळ वाहे जुळजुळा। जय देव जय देव जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा। आरती ओवाळू भाभरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा, कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा, अर्धांगी पर्वती सुबणांच्या माळा, विभूतीचे उधळण शितिकंठ नीळा, ऐसा शंकर शोभे उम्हा विल्हाळा। जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा। आरती ओवाळू भावरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा। जय देव जय देव। देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हलहलते उठले, ते तो आसुरपण प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले। जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा। आरती ओवाळो भावरती ओवाळो तुझ कर्पूर गौरा। जय देव जय देव। व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुंजन शुभकारी, शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुल टिळक रामदासा अंतरी। जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा। आरती ओवाळू भावरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा। जय देव जय देव। कापूर लावा। हे कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजन्द्रहारम सदा वसन्तमरदियारविन्दे भवं भवानी सहितं नमः। कर्पूर गौरेण मनोहरेण सुवर्णपात्रो जलसंस्थितेन प्रदीप्तप्रभासो सहसङ्गतेन निराञ्जनं तुं जगदीशपुर। मन्दारमालं कलितालकाये मन्दारमालं शशिशेखरा, दिव्यंबराय च दिगंबराय ओम नमः शिवाय च नमः शिवाय। आरतीला दोनदा पाणी फिरवा, देवाला आरती द्या सर्वांना आरती। घालीन लोटांगण बंदीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे अलिंगिण आनंदे पूजन भावे उवाळीन मणे नामा। त्वमेव माताश्च पिता त्वमेव, त्वमेव बंधुज सखा त्वमेव विद्या द्रवणं त्वमेव सर्वं मम देवदेव। कायेन वाचा मनसेन्द्रियेव बुद्ध्यात्मकानं प्रकृतिस्वभाव, करोमि यदन्यं सकलं परस्मै नारायणाय ते समर्पया। अच्युतं केशवं रमनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं, श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकीं नायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे, राधा कृष्ण हरे हरे, राधा कृष्ण हरे हरे, हरे कृष्ण हरे हरे। आरती जली शीतलीकरणम्। श्री शिव महापुराण ग्रंथराजाय नमः। कर्पूर निरांजन धूपम दीपम वंदनानां ध्यानानां प्रार्थनानां मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि। दोनों हात उठा करके जय जयकारा करे। वरती कोणीच यायचं नाही, दर्शनाला खाली आहे तिथे खुर्ची टाका, वरती मंचावर कोणीच येणार नाही, आधी जय जयकार करा। अधर्म का धर्म की, विश्व का मानवों में प्राणियों में गौहत्या गौहत्या गौहत्या, सत्य सनातन वैदिक आर्य हिंदू धर्म की, सब संतन की, अपने अपने माता पिता की, अपने अपने सदगुरुदेव भगवान की आज के आनंद की। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगत गुरु तुकाराम महाराज की जय। शांति पर ब्रह्म एकनाथ महाराज की जय। बहुत बहुत साधुवाद, धन्यवाद। आखिरी 2 दिन बचे हैं, ज़्यादा की तादाद में आना। 2 से 5 बराबर कथा होगी, कल की भी और परसों की भी। धन्यवाद। श्री राधे।